दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। एकदा अर्जुन भगवान श्रीकृष्ण यांना म्हणतो, देवा चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईटच का होत असते? तुम्ही असं बऱ्याचदा विचार केला असेल की जी लोक चांगले कर्म करतात ते कायमच टेन्शनमध्ये असतात आणि तेच दुसरीकडे जी वाईट कर्म करतात ती लोक मात्र आनंदाने जीवन जगत असतात। चांगले कर्म करणारेच का बरं चिंतेत असतात आणि त्यांनाच का बरं एवढ्या परीक्षा द्याव्या लागतात, पण दुसरीकडे जी अधर्म करत असतात ती मात्र आनंदाने जीवन व्यतीत करत असतात, असे का बरं होत असेल? जर तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला असेल तर या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। जे भगवद्गीतेमध्ये लिहिलं आहे ते कृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे। भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या कथेनुसार जेव्हा आपण अर्जुनाच्या मनामध्ये कोणती दुविधा निर्माण झाली की ते कृष्णाजवळ जात असे। एक वेळी अर्जुनाने भगवान कृष्णाच्या जवळ जाऊन त्यांना बोलले की भगवान, मला एक प्रश्न पडला आहे आणि मला त्याचे उत्तर तुमच्याकडून हवे आहे। कृष्णाने विचारलं, कोणता प्रश्न पडला आहे? तेव्हा अर्जुन म्हणतात की मला हे जाणून घ्यायचं आहे की चांगल्या लोकांसोबतच नेहमी वाईट का होतं, पण तेच वाईट लोक नेहमी आनंदात दिसतात। अर्जुनच्या तोंडातून अशी गोष्ट ऐकल्यानंतर कृष्ण हसले आणि ते बोलले, माणूस जसा विचार करतो तसंच अनुभवतो, तसंच काही होत नसतं। उलट अज्ञानामुळे ती गोष्ट खरी समजू शकत नाही। पण अर्जुन ही गोष्ट समजू शकला नाही आणि मग त्यानंतर कृष्णाने त्याला उत्तर दिले, पार्थ, मी तुला एक गोष्ट सांगतो, ते तू नीटपणे ऐक। ते ऐकून तुला समजेल की प्रत्येक प्राण्याला त्याच्या कर्मानुसार फळ मिळत असते। प्रकृती ही प्रत्येकालाच त्याचा रस्ता निवडण्याची संधी देते। आता ते माणसाच्या इच्छावर अवलंबून असते की त्याचा योग्य वापर करायचा आहे की अयोग्य, त्याला धर्माचा रस्ता निवडायचा आहे की अधर्माच्या गोष्टीला सुरू करतात। कृष्ण बोलले, एका नगरामध्ये दोन पुरुष राहत होते। एक पुरुष व्यापारी होता, त्याच्या आयुष्यामध्ये धर्माला खूप महत्त्वाचे स्थान होते। तो पूजापाठ खूप मन लावून करायचा, दररोज मंदिरात जाऊन दानधर्म करायचा, रोज देवाची पूजा करायचा। पण तेच दुसरीकडे दुसरा पुरुष मात्र एकदम विरुद्ध होता। तो रोज मंदिरात तर जायचा पण तिथे पूजा करत नव्हता। तो मंदिराच्या बाहेरील चप्पल चोरायचा, त्याला दानधर्माचा काहीच घेणं देणं नव्हतं। काही दिवसानंतर एक दिवशी खूप जोरात पाऊस पडत होता, त्याच्यामुळे मंदिरामध्ये फक्त पुजारी सोडलं तर दुसरं कोणीच नव्हतं। तर ही गोष्ट जेव्हा दुसऱ्या पुरुषाला समजते तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये हा विचार येतो की ही चांगली संधी आहे। मंदिरामध्ये चोरी करण्यासाठी पुजाऱ्याची नजर चुकून तो मंदिरातील सगळं धन चोरून पळून गेला। पण नेमकं त्याच वेळी धर्म आणि कर्मावर विश्वास ठेवणारी पहिली व्यक्ती मंदिरामध्ये येते आणि त्याच वेळी मंदिराचा पुजारी त्याला चोर म्हणून ओरडू लागतो आणि तिथे लोक मात्र एकत्र जमा होतात आणि त्या व्यक्तीला खूप मारतात। तिथून कसं तरी तो वाचतो आणि पळून जातो। नंतर पुढे जाऊन त्याचं नशीब त्याला साथ देत नाही, तो एका गाडीला धडकतो आणि जखमी होतो। मग तो व्यापारी लंगडत लंगडत त्याच्या घरी जाऊ लागतो। त्याला रस्त्यामध्ये तो दुसरा पुरुष भेटतो ज्याने त्या मंदिरातील धन चोरलेले असतो। तो बोलतो, आज तर माझं नशीब मला खूप छान साथ देत आहे, मला सगळं धन मिळालं आहे। हे सगळं बघून त्याला खूप वाईट वाटतं आणि घरातील सगळी देवाची चित्रे काढून तो पहिला पुरुष फेकून देतो। काही वर्षानंतर त्या दोन्ही पुरुषाचा मृत्यू होतो। ते दोघे मेल्यानंतर यमराजाच्या सभेमध्ये जातात आणि तो पहिला पुरुष तर दुसऱ्या पुरुषाला बघितल्यानंतर त्याचा खूप राग त्याला येतो आणि तो रागाच्या भरात यमराजाला विचारतो, मी तर कायम
चांगलेच कर्म करत होतो. दानधर्मावर पण माझा विश्वास होता, पण त्याच्या बदल्यात मला आयुष्यभर अपमान आणि त्रासच मिळाला आहे. या व्यक्तीला धनाची पेटी मिळाली, हा भेदभाव का? यावर यमराज बोलले, तू चुकीचा विचार करत आहेस. ज्या दिवशी तुझ्या गाडीला धडक झाली होती तो दिवस तुझ्या आयुष्यामधला शेवटचा दिवस होता, पण फक्त तुझ्या चांगल्या कर्मामुळेच तुझा मृत्यू एक छोट्याशा अपघातामध्ये बदलला. तुला या दृष्ट व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचे आहे का? तर याच्या भाग्यामध्ये राजयोग होता, परंतु याच्या कुकर्मामुळे आणि अधर्मामुळे ते फक्त एका छोट्याशा धनाच्या पोटलीमध्येच बदलला आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात, पार्थ, आता तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे का? परमेश्वर तुमच्या कर्मांना नजरअंदाज करतात तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. परमेश्वर आपल्याला कधीच कोणत्या रूपामध्ये काय देतात हे मनुष्याला माहीत नसतं, परंतु जर तुम्ही चांगले कर्म करत राहिला तर परमेश्वराची कृपा कायम तुमच्यावर होत राहणार आणि आपल्या चांगल्या कर्मांना नेहमीच चांगले काम पण करत राहिले पाहिजे. त्याचा फळ आपल्याला या जीवनामध्ये मिळणार आहे हे विसरता कामा नये. म्हणूनच मनुष्याचं हे कर्तव्य आहे की नेहमी चांगले कर्म करा. श्रीकृष्णाने पण गीतेमध्ये हेच सांगितलं आहे की कोणत्याही प्रकारे केलेले कर्म, चांगले कर्म हे वाया जात नाही. मग ते चांगले कर्म असो किंवा वाईट, पण तुम्ही चांगले कर्म करत राहा. त्याची परतफेड देव नक्कीच करणार असतो. फक्त तुम्ही कर्म चांगले ठेवा आणि देवावरती विश्वास ठेवा. जर तुम्ही सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ माझे दैवत आहे असे टाईप करून सतत स्वामीच्या नामस्मरणामध्ये राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.